हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल ग्रेस डेली लाइफस्टाइल लिविंग में आपका स्वागत है। आज हम आए, हमारी फ्रेंड का हस्बैंड टीचर है, उनका रिटायरमेंट, उसका फंक्शन यहाँ पे रखा है। चलिए यहाँ पे क्या क्या होता है हम दिखाएंगे। चलिए फ्रेंड्स, मैं अभी ले चलती हूँ अंदर। हम लोग ने 7 जन थे, हम लोग सब लोग ने मिलके एक रियल प्लांट दिया। वो प्लांट से क्या है, घर में वो रख भी सकते हैं। अगर मैं फ्लावर दे दूँ, ये फेंक सकते हैं लोग, 2 दिन 3 दिन रखे। ये तो पानी डाल के रख सकते हैं, याद भी कर सकते हैं। जब भी पानी डालेगा हम लोग का याद आएगा, हम लोग ने दिया करके। ये हॉल है, ये कश्मीरा में है, मोर करके एक हॉल है, उधर हम लोग आए। अभी फ़िलहाल कोई आए नहीं है, वेट कर रहे हैं हम लोग। चलिए अंदर जा रहे हैं हम लोग। लोग आए हैं सर का सेंड अप करने के लिए, सेंड अप के लिए पार्टी दे रहे हैं सर। पार्टी दे रहे इसलिए आए हैं तुम लोग? वाह, अच्छा। हेलो, आप भी आए? अच्छे। हम सब मैं आपका खींच लेती तो आप इधर बैठ जाओ थोड़ी। हाँ हाँ, आप रह जाते हो हमेशा इसके लिए। ये सारे हमारे अरबिक क्लास का फ्रेंड्स है, तो सारे आ गए। उन्होंने इतना प्यार से बुलाया तो हम लोग बोले चलिए देखते हैं यहाँ पे क्या है, क्योंकि हम लोग फर्स्ट टाइम ऐसा फंक्शन में आया। तो चलिए अटेंड करते, आगे क्या प्रोग्राम में दिखाते हैं आपको। आजच्या या कार्यक्रम सेवाप्रती सोहळ्याचे सत्कारमूर्ती आमचे मार्गदर्शक आदरणीय सुमोजी सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। काही क्षणातच जे आपल्या सभागृहामध्ये त्यांचं आगमन होईल। आगमन होतात सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। सज्ज सारे लोक आहेत, क्षण आले अमृताचे। सज्ज सारे लोक आहेत, क्षण आले अमृताचे। उजळलेला मंच आहे तेज जसे पौर्णिमेचा। उजळलेला मंच आहे तेज जसे पौर्णिमेचा। त्या मनालाही कळले भाव माझ्या या मनाचे। गोड मानून घ्या रसिको शब्द माझे स्वागताचे। सर्वांचे लाडके असे दादा यांचं आगमन झालेलं आहे, सर्वांनी होत आहे। आजचे सत्कारमूर्ती आमचे मार्गदर्शक आदरणीय सोमोजी सर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। मी विनंती करतो सर्वांना 2 मिनिटे त्या ठिकाणी सरांना थांबवायचं आहे। तत्पूर्वी सरांचा जीवन प्रवास आपण या ठिकाणी उलगडणार आहोत। सरांचा जन्म 5 जानेवारी 1968 रोजी नाशिकमध्ये निफाड या गावी एका सधन शेतकरी कुटुंबात झाला। त्यानंतर त्यांचे शिक्षण रामदास गायकवाड यांच्याशी झाला। त्यानंतर सरांचं शाळेत आपल्या आदर्श विद्यालय शाळेमध्ये 2000 या वर्षी ते मुख्याध्यापक या पदावर रुजू झाले। ते आजपर्यंत त्यांची सेवापूर्ती होईपर्यंत, म्हणजे त्यांच्या रिटायरमेंटच्या वयाच्या 58 वर्षापर्यंत ते या शाळेमध्ये कार्यरत होते। तब्बल 25 वर्ष त्यांनी या शाळेला आपली सेवा दिली। त्यानंतर त्यांना 2 अपत्य झाले। 19/7/2003 रोजी त्यांची 2 मुले, एक धीरज व दुसरा अमित, हे दोन्हीही आमचे विद्यार्थी आणि आज ते नेव्हीमध्ये कार्यरत आहे। दोघेही नेव्हीमध्ये काम करत आहेत। त्यांच्या मातोश्री सुमन बाजीराव सुमोशी
त्यांचे भाऊ बंधू आणि राणी मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचावर विराजमान व्हावे. आणि कार्यक्रमाच्या प्रारंभीला व्हावे प्रास्ताविकाचे नाम मी प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते कैलास सर यांना. आणि गौरवपूर्ण प्रसंगी एकत्र आलो आहोत. श्री शिवशक्ती सेवा मंडळ काशीगाव संचलित आपल्या आदर्श विद्यानिकेतन शाळेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे विद्यार्थ्यांच्या भविष्याला आणि नव्या जीवनाच्या सुरुवात आपल्या शासकीय नियत वयोमानानुसार एक जबाबदारीने भारावलेल्या प्रवासाचा आज समारोह होत आहे. परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरून आले फळा परिश्रमाच्यावर आमचे माजी विद्यार्थी आणि माजी नगरसेवक आणि आताच्या नगरसेविका मयुरी म्हात्रे आणि सचिन म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं देखील स्वागत करते. आदरणीय सर एक संघर्षशील व्यक्तिमत्व, उत्तम संघटन शैली आणि आदर्श मुख्याध्यापक अशा अनेक भूमिका साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व. आपण आपल्या कर्तव्यदक्ष, निष्ठावान व प्रेरणादायी कार्याने शिक्षण क्षेत्रात गेली 25 वर्ष दिलेले योगदान अतुलनीय आहे. मुख्याध्यापक या नात्याने आपण शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले प्रयत्न, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी केलेली मेहनत तसेच शिक्षण रुजविली. आपल्या 25 वर्षाच्या प्रदीर्घ गौरवशाली सेवेनंतर निवृत्तीप्रसंगी संस्थेच्या वतीने आपल्या कार्याबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करून हे सन्मानपत्र आपणास प्रदान करण्यात येत आहे. आपले पुढील आयुष्य आरोग्यदायी, आनंदी, समाधानकारक जावो ही सदिच्छा. हे सन्मानपत्र आमच्या शाळेच्या सचिव सौ स्वाती जोशी मॅडम यांनी स्वतः लिहिलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या सत्कार मूर्तींचं औक्षण होत आहे. सौ स्वाती मॅडम हे सरांना भेट देऊन सत्कार करतात सरांचा. यानंतर आमचे विद्यार्थी आणि आपल्या शिवशक्ती सेवा मंडळ संस्थेच्या संस्थापक माननीय केशवनाथ म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र. जो जीवन प्रवास आहे 25 वर्षांचा, हा जीवन प्रवास आपण नमस्कार. व्यासपीठावरती सर्व मान्यवर, संस्थेचे अध्यक्ष, शाळेचे संचालक माननीय केशवनाथ म्हात्रे, तुमचे आमचे सगळ्यांचेच दादा, आणि ज्यांच्यामुळे हे नक्षत्रांचं देणं आम्हाला मिळालं ते म्हणजे लोकमान्य विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कुंवर सर, त्याचबरोबर आमचेच माजी विद्यार्थी, शिवशक्ती सेवा मंडळाचे सदस्य, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे, आत्ताच्या विद्यमान नगरसेविका मयुरी म्हात्रे, संस्थेच्या पदाधिकारी स्मिता पाटील आणि व्यक्त करावे. आदरणीय दादा, अध्यक्ष महोदय, सन्मान्य शाळेच्या सचिव सौ स्वाती मॅडम, सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षकवृंद आणि उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आजचा क्षण हा आपल्यासाठी अत्यंत भावनिक आहे, गौरवाचा क्षण आहे. कारण आज आपण आपल्या शाळेचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष माननीय मुख्याध्यापक श्री सोमवंशी सर यांच्या सेवानिवृत्ती संस्कार, मूल्य, शिस्त, सामाजिक बांधिलकी संस्था आहे असा माझा ठाम विश्वास आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, अध्यापन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शिक्षकांचा सन्मान व व्यावसायिक विकास तसेच पालक, शाळा, सुसंवाद या 4 स्तंभावर आपली शाळा अधिक सक्षम करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे कार्य एकटीने शक्य नाहीच आहे. त्यासाठी मला माझ्या सर्व सहकारी शिक्षक वृंदांचं, कर्मचाऱ्यांचं, पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. शेवटी एवढंच म्हणेन की विश्वास, पारदर्शकता व सकारात्मकतेच्या आधारे आपली शाळा नक्कीच नव्या उंचीवर पोहोचेल. यासाठी मी माझी जबाबदारी जी मला संधी दिलेली आहे त्याबद्दल मी पुन्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. सर, आपल्या उज्ज्वल सेवेसाठी, शाळेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. आपली शाळा आयुष्यासाठी उत्तम आरोग्य लाभो, समाधान, आनंद आणि यश लाभो हीच प्रार्थना. आणि अजून एक आठवण अशी सांगायची आहे, जेव्हा आम्ही आमचं नाही का ग्रँटवरचं काम होत होतं त्यावेळेस आमची नाव जी आहे ती एका समुद्रात अडकलेल्या सारखी झाली होती.
तर सरांनी त्याच्यामधनं अतिशय छानपणे मार्ग काढून आम्हाला नाही का किनाऱ्यावर तर सगळ्यांना पोचवलेलं आहे आणि आम्हाला एकदम आनंदाचा दिवस दाखवलेला आहे. स्वाती मॅडम दादा यांनी त्यावेळेस नेहमी आम्हाला मोटिवेशन केलेलं आहे, प्रोत्साहित केलेलं आहे. तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्याशी पाठीशी आहे. आणि त्यासाठी सरांनी मॅडमनी आणि दादांनी खूप खूप प्रयत्न केले. श्री शिवशक्ती सेवा मंडळ संचालित आदर्श विद्यानिकेतन शाळा आणि शाळेच्या आधारस्तंभ बोलता येईल मला, शिक्षणाचा आधारस्तंभ अशा व्यक्तीचा आज निरोप समारंभानिमित्त येथे उपस्थित शाळेचे संचालक, शाळेचे निर्माते, माझे वडील श्री केशरीनाथ म्हात्रे, शाळेच्या सचिव सौ स्वाती जोशी, शाळेच्या सभासद स्मिता पाटील, त्याचबरोबर शाळेचे जसं मॅडमनी सांगितलं की सुरुवातीपासून अजून एक आधारस्तंभ राहिला आपले कुंवर सर, त्याचबरोबर येथे उपस्थित आणि त्यांचं नाव नाही घेतलं तर नंतर कान पकडतील अशा आपल्या मॅडम नलिनी मॅडम, आणि त्याचबरोबर ज्यांचा आज निरोप समारंभ आहे. निरोप समारंभ हा शब्दच मला तोंडातून काढायचा नव्हता, पण औपचारिक काय म्हणून तो काढावा लागला. आपले सर्वांचे लाडके प्रिन्सिपल सर, त्याचबरोबर इथे माझे शिक्षक जसे जय सर असतील, जया मॅडम असतील, मनीषा मॅडम असतील, संचिता मिस असतील, समोर भरपूर आहेत. तर नाव नाही घेतलं तर मी नंतर पुन्हा आठवलं तर समोर दिसलं तर नाव घेईन. वीरेन सर आहेत. त्याचबरोबर येथे उपस्थित सर्व पालक, सर्वांचे मित्र, विद्यार्थी, घरातील सर्व पॅरेंट सदस्य, भाऊ बहीण. आज खरं तर इकडे शब्द तुटत येते, कारण की काय बोलावं. नमस्ते। सबसे पहले स्टेज पे बैठे हुए गणमान्य आपका सबका आभार है, जो सब गुरुवर बैठे हैं। गुरु का शब्द बहुत ही अनमोल शब्द है। गुरु कोई इंसान नहीं होता है, गुरु का कोई रूप नहीं होता है, गुरु का कोई आकार नहीं होता है। शिक्षक सबसे बड़ी चीज़ है। घर में माँ बाप सिखाते हैं, मगर जो स्कूल में शिक्षा मिलती है वो शिक्षा से इंसान का भविष्य बनता है। तो सबसे पहले मैं यही बोलता हूँ, जो सर ने शिक्षा दी है, आज उनके पढ़े हुए लड़के यहाँ पे हैं, हम भी गुरु से ही पढ़े हुए हैं, मगर जितनी शिक्षा सही मिलती है उसका रास्ता हमेशा सही होता है। शिक्षा हमेशा गुरु से सीधी देता है, मगर लेने वाला चाहिए। तो सबसे पहले आपसे विनती है कि हमारे साथ में ऐसे गुरु मिले हैं जिससे हम आगे कुछ ग्रोथ करते हैं, हर सीखते हैं आदमी और आगे उनका रास्ता निकलता है। तो मेरी विनती है कि सर को, वाणी को इनाम देता हूं, और मेरे को थोड़ा जल्दी है, सबको जल्दी है, इसके लिए आपके लिए बहुत बहुत धन्यवाद स्वागत करने के लिए। आ जाइए जरा। सर आप उधर जाओ। हाँ हम लोग का इधर 2-3 है ना। चलो 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 आगे बढ़ो आगे बढ़ो। सब साथ में दे दो फटाफट। दे दो फोटो, जो भी देना है दे दो, दे दो। हाँ ये हमेशा आपकी सदैव चलती रहे, ये आपका सहयोग है। सर्वांना नमस्कार। हिंदी में बोलूँगी मैं ज़रा। मेरा जो 3 साल का अनुभव रहा है आदर्श विद्या निकेतन में, कि जब भी प्रिंसिपल सर की एंट्री होती थी तो एक हंसता हुआ चेहरा, हाथ में टिफ़िन का बैग लिए हुए इनकी एंट्री होती थी। हाँ, इनके जॉब का कोई फिक्स टाइम नहीं होता है कि ये कितनी भी जल्दी सुबह आ सकते हैं और शाम तक ये कितनी बजे तक काम करेंगे, उसकी कोई टाइम लिमिट नहीं होती है। तो ये चीज़ें हम हमेशा मिस करेंगे सर।
इंग्लिश मीडियम मॉर्निंग में होने के बावजूद कभी कभी सुबह 7:30-8 बजे, क्योंकि ये इनका बैड लक है कि इनका जो घर है स्कूल के बहुत करीब है, तो कभी कभी सुबह सुबह 7:30-8 बजे भी हमने इनको परेशान किया है कि सर ये चीज़ें स्कूल में नहीं मिल रही है सर, किधर है सर। एंड ये हमेशा इतना एक्टिव रहे हैं कि कभी ना नहीं बोला है, हाँ मैडम बस मैं 5 मिनट में आ रहा हूँ, और आके उन्होंने हमेशा मदद की है। हम सबको ये सीखने वाली बहुत बड़ी चीज़ है कि आज ये इतने बड़े पद पर थे, फिर भी इनमें कभी अभिमान नहीं था। छोटे से छोटा काम ये बहुत खुशी से हैंडल कर लेते थे। बच्चों को मार्च पास्ट सिखाना हो, स्पीकर का काम हो, इन्होंने कभी उस काम को छोटा नहीं समझा, बल्कि नॉलेज का पूरा भंडार होते हुए भी इनके पेपर वर्क को कोई उसमें नेगेटिव मार्किंग नहीं दे सकता है, बट स्टिल इनमें बिल्कुल अभिमान नहीं था, किसी भी चीज़ की प्राउडनेस नहीं थी। और एक छोटे बच्चे की तरह कैबिन का दरवाज़ा बंद करके ये अपनी टिफ़िन खाते थे चुपके चुपके, जो भी टिफ़िन ये कैरी करते थे। सो सर आपकी यादें हमेशा रहेगी। आदर्श विद्या निकेतन के नींव में आपका बहुत बड़ा सहयोग रहा है, नो डाउट्स। हर किसी ने आपको इस चीज़ के लिए अप्रिशिएट किया है, और ये तो गवर्नमेंट की बनाई हुई चीज़ है कि एक पर्टिकुलर एज पे रिटायरमेंट होना पड़ता है ताकि एक नए को मौका मिले, लेकिन एज इज जस्ट अ नंबर। प्रिंसिपल सर, सुमवांशी सर ये बिल्कुल प्रूफ करते हैं। आई थिंक अभी एरोबिक की बहुत बड़ी ग्रुप आई थी, इतनी बड़ी ग्रुप थी, स्टेज पे भी जगह कम पड़ गई। सो मुझे पता है कि वो रुकने वाले नहीं हैं। इस एज को आगे मात देते हुए ये अपनी आगे की जर्नी बहुत अच्छी तरीके से अपना नाम कमाते हुए आगे कंटिन्यू करेंगे। सर जैसे कि सबने कहा, आपका सपोर्ट हमेशा चाहिए। आप बिल्कुल मत सोचना कि आप रिटायर हो गए हो तो आपको किसी चीज़ के लिए परेशान नहीं किया जाएगा। आई होप आपका ये सहयोग हमेशा रहेगा, और आगे की जर्नी के लिए बेस्ट ऑफ लक सर, बेस्ट ऑफ लक। थैंक यू सो मच। सर्व मान्यवरांचे खूप खूप स्वागत आणि अभिनंदन। तसं मी सहसा कधी बोलली नाही आणि बोलायची परमिशन पण नाही आहे, कारण आत्ता सांगितलंय घरात गेल्यानंतर शांत, आता इथे तरी बोलू द्या। सरांबद्दल काय बोलणार, तुम्ही सर्वजण एवढे बोललाय ते समजून घ्या। वेगळं काही सांगितलं तर तुम्हाला खरं नाही वाटणार। जे आहेत ते आहेत, माझ्या चेहऱ्यावरती हास्य जे दिसत आहेत ते त्यांच्यामुळेच आहे। त्यांनी मला खूप आजपर्यंत, जसं तुम्हालाही मोठ्या आवाजात बोललं नाही तसं मलाही बोललं नाही आहे। त्यांच्याबद्दल काय सांगणार आहे, जे प्रेम तुम्हाला दिसतंय तेच आहे। आजपर्यंत मला कधी आठवलं नाही का ते माझ्यावरती कधी ओरडून बोलले। हवं ते कर, पूर्ण परमिशन असायची, आवडेल ते कर, पूर्ण परमिशन असायची। आणि आमचा जो प्रवास आहे इथे सर्व्हिसचा, इथे येण्याचा, खरं जर सांगायचं तर आम्ही इथपर्यंत पोचलोय ते सहज नाही पोचलोय। आम्ही इथपर्यंत पोचलेत, आमच्या पाठीशी विठ्ठल रुक्माईसारखी आईबाप आम्हाला लाभलेत, दादा आणि काकी ज्यांनी आम्हाला बोटाला धरून घरात नेलंय, त्यांच्या घरात आम्ही राहिलोय, एका ताटात जेवलोय। आजपर्यंत कधी दादांनी आमच्या पाठीवरती नेहमी पाठीशी उभे राहिले। तसेच काकी म्हणजे त्यांना खूप यायची इच्छा होती, परंतु ते तब्येतीमुळे ते येऊ शकलं नाहीत। पण आम्हाला त्यांनी एक सांगितलं, काही झालं तर इथून जायचं नाही। तर आम्ही सांगतो इथून आम्ही कधीही जाणार नाही। हा सहवास आहे, ही फॅमिली आहे। जसे की काकी दादा यांनी आम्हाला आईवडिलांसारखं म्हणजे लेकरांसारखा जीव लावला आहे, तसं बाबू दादा, सचिन दादा एक कॉल करा, सर आम्ही आहे, घाबरू नका, आम्ही पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असणार, तुम्ही केव्हाही कॉल करा। आणि आम्हाला तो अनुभव पण आहे की एक कॉल करा, ते समोर हजर असायची काही सेकंदात। गौरव समारंभ, निवृत्ती समारंभ या प्रसंगी उपस्थित माननीय शाळेचे संचालक माननीय केशनाथ म्हात्रे उर्फ दादा, माननीय माजी नगरसेवक श्री सचिन म्हात्रे, नगरसेविका सौ म्हात्रे आणि माननीय AP इंटरनॅशनल स्कूलचे संचालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। वेळात वेळ काढून अतिशय बिझी शेड्यूलमध्ये या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल मी खूप खूप मनापासून त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। कारण अनेक या ठिकाणी माझे मित्रपरिवार आहे, रिटायर झालेले। फ्रेंड्स यहाँ पे प्रोग्राम ख़त्म हो गया, बहुत लंबा चला। सारे लोग आए थे उनको धन्यवाद करने के लिए, उनका बारे में अच्छा ही है जो भी है बोलने के लिए। इसलिए एक एक टीचर लोगों को कुछ ना कुछ बोलेंगे तो बहुत लंबा ही होता है, तो थोड़ा सा लेट हो गया। तो अभी टीचर लोग लास्ट में आ गए, तो अच्छा हो गया प्रोग्राम। सब बहुत अच्छे से बोले सब लोग उनका बारे में। तो चलिए ये प्रोग्राम यहाँ पे ख़त्म हो रहे हैं, हम लोग भी वीडियो ख़त्म कर रहे हैं, हम भी खाने को अभी जा रहे हैं, भूख तो बहुत लगी है। तो
तो क्या है खाना देखते हैं, लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब ज़रूर कीजिए। थैंक यू सो मच। दिखाइए क्या क्या है आपका प्लेट में। हाँ, इतना ये सब खाना है। Hold me close till I get up. Time is barely on our side. ये क्या है? I don't पनीर। wanna waste what's left. The storms we chase are leading us. पूरी। And love